अल्डिहाइड अँड केटोन्स 6व्या लेसनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बऱ्याच मुलांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर सबस्क्राईब करणे म्हणजे काय, तो आपला जो व्हिडिओ असतो त्याच्या खाली सबस्क्राईब लिहून येतं आणि ते बेल आलेली असते, त्याला फक्त तुम्ही प्रेस करायचं. त्याने काय होईल की मला जरी इथे व्हिडिओ टाकायला उशीर होत असला तरी तुम्हाला तो फार पूर्वी दिसत जाईल. म्हणजे मी लवकर टाकत असतो आणि इकडे स्टेप बाय स्टेप पण ज्याला लवकर अभ्यास करायचा आहे तर त्यांच्यासाठी ते चांगलं राहील. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला, म्हणजे ताबडतोब तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि आपल्याला व्हिडिओ लगेच दिसायला लागतो. ठीक आहे. अल्डिहाइड्स अँड केटोन्स आपण प्रिपरेशन घेतलेले आहेत पहिल्या 5 लेसनमध्ये. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलकडे आलो होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या हेडिंगमध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड केटोन्सचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला प्रकार होता ॲडिशन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 रिॲक्शन घ्यायच्या आहेत. तर त्या 4 पैकी 2 आपण पाहिल्या होत्या. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, ॲडिशन ऑफ अल्कोहोल आणि ॲडिशन ऑफ ग्रिग्नर रिएजंट. पहिल्या 2 आपण 5व्या लेसन मध्ये घेतल्या होत्या. काय होतं इथे, अल्डिहाइड अँड केटोन्स आर ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड, देन करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन कंपाउंड्स आर फॉर्म्ड. कोण तयार होतं, अल्डिहाइड पासून अल्डिहाइड सायनोहायड्रिन आणि केटोन पासून केटोन सायनोहायड्रिन. ॲडिशन कशी होते, जो कार्बोनिल ग्रुप असतो C डबल बॉन्ड O, तर तो बॉन्ड ब्रेक होतो. त्यातल्या ऑक्सिजनवर हा हायड्रोजन जोडायचा, शिल्लक राहिलेला पार्ट कार्बनला जोडायचा. झाली रिॲक्शन. इथेही तसंच आहे, इथेही तसंच आहे, नाही का. इथे काय म्हटलं होतं आपण, व्हेन अल्डिहाइड और केटोन्स आर ट्रीटेड विथ कोल्ड अँड सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, देन करस्पॉन्डिंग सोडियम bisulfite compounds are formed. Aldehyde gives aldehyde sodium bisulfite and ketone gives ketone bisulfite. एक उदाहरण फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन सारख्याच आहे. इथे हायड्रोजन ऑक्सिजनला दिला SO3 आणि आपण त्या कार्बनला जोडून दिलं होतं. अल्डिहाइड मध्ये तेच केलं, केटोन मध्ये तेच केलं. हे झालं मागच्या पिरियड मध्ये. आज आपण आता या 3ऱ्या आणि 4थ्या प्रॉपर्टीज कडे जाऊया. ही तर झालेलीच आहे आपली, तुम्हाला वाचायची सांगितली होती, तुम्ही वाचली असेल. आता जाऊया आपण ॲडिशन ऑफ अल्कोहोल. ही महत्वाची आहे, ही 2 मार्काला विचारल्या जाऊ शकते. व्हेन अल्डिहाइड केटोन सारख्याच रिॲक्शन्स होतात जवळजवळ. अल्डिहाइड और केटोन व्हेन ट्रीटेड विथ अल्कोहोल, देन 2 molecules of alcohol adds into 1 molecule of aldehyde or ketone and they gives the compound called as acetal or ketal. पुन्हा पहा, जेव्हा अल्डिहाइड किंवा केटोनची रिॲक्शन या अल्कोहोल सोबत होते तेव्हा अल्डिहाइड किंवा केटोनचा 1 मॉलिक्यूल आणि अल्कोहोलचे किती, 2 मॉलिक्यूल ड्राय HCl च्या प्रेझेन्स मध्ये दोघांच्या रिॲक्शन होतात. 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. पहिल्या स्टेप मध्ये अल्डिहाइड सोबत हेमी ॲसिटल तयार होतं जे अनस्टेबल असतं आणि दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला स्टेबल प्रॉडक्ट मिळतो ज्याला ॲसिटल म्हणतात. केटोन सोबतही अशीच रिॲक्शन होते. पहिल्या स्टेप मध्ये हेमी केटल आणि दुसऱ्या स्टेप मध्ये केटल तयार होतं. ठीक आहे. आता काय प्रकार आहे आपण पाहूया. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. पहिल्या स्टेप मध्ये हेमी ॲसिटल किंवा हेमी केटल तयार होतं जे अनस्टेबल असतं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि तिथे ॲसिटल किंवा केटल मिळतं. अल्डिहाइड असेल तर ॲसिटल आणि केटोन असेल तर केटल मिळत असतं. आणि रिॲक्शनचं काय वैशिष्ट्य, 2 अल्कोहोल मॉलिक्यूल ऍड्स इनटू द 1 मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड ऑर केटोन. हे मेन फीचर तुम्ही लक्षात ठेवा. रिॲक्शन लिहायला फार सोपं जातं अशा वेळेस. समजून घ्यायचं काय आहे तर. मग आता आपण जाऊया अल्डिहाइड कडे. अगोदर RCHO अल्डिहाइड व्हेन इट इज ट्रीटेड विथ अल्कोहोल, ROH म्हणा, R-OH म्हणा, हे अल्कोहोल. द रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl.
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन होते? ड्राय HCl च्या. R-OH म्हणजे कोण? अल्कोहोल. आणि हे कोण आहे? अल्डिहाइड. आता रिॲक्शन पुन्हा त्याच पद्धतीनं करा. ऍडिशन रिॲक्शन हायड्रोजन ऑक्सिजनला द्या आणि शिल्लक राहिलेला पार्ट कार्बनला देऊन टाका. म्हणजे नवीन काही आहे का? टेक्निक फक्त तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. मग हा O एक बॉन्ड ब्रेक झाला डबल पैकी, हा O खाली लिहिला मी आणि हायड्रोजन इथे जोडून दिला, झालं OH. आता एक बॉन्ड बाकी अजून, हा एक बॉन्ड आणि ऑक्सिजन. आता जे शिल्लक राहिलं ते लिहून टाकू आपण. सॉरी, हा ऑक्सिजन खाली घेतला, हायड्रोजन इथे घेतला, जे शिल्लक राहिलं ते आपण इथे लिहून टाकलं. पहा बरं पुन्हा काय केलं मी. हा हायड्रोजन आपण कोणाला दिला? ऑक्सिजनला. कोण तयार झालं? OH. आणि एक बॉन्ड ब्रेक झाला, हा सिंगल बॉन्ड आणि समोर OR-. याला काय म्हणायचं? हेमी ऍसिटल म्हणायचं याला, की जे अनस्टेबल आहे, फारसं स्टेबल नाहीये. रिॲक्शन मिक्सचर मध्ये ते तयार होतं. आता काय होतं दुसऱ्या स्टेप मध्ये? लगेच इट रिॲक्ट्स विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. इट रिॲक्ट्स विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलचा दुसरा मॉलिक्यूल घ्या. Reaction is reversible in nature and it takes place in presence of dry HCl. Now here it loses the water molecule and it gives acetal, which is a stable compound. आता काय होतं? फक्त वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचं आहे तुम्हाला. हा H आणि OH काढून टाका बरं, म्हणजे वॉटर गेलं निघून तुमचं. -H2O इथे लिहा किंवा तिकडे समोर +H2O लिहा, चालेल, कोणती पद्धत वापरा. आता वॉटर निघून गेलं, हे जोडून देऊ आपण इथे. मग आता जोडून दिल्यावर कसा कंपाऊंड तयार होईल पहा बरं. हा R कार्बन हायड्रोजन, हा इथे OR- आणि इथे पण OR-. हा वॉटर इथे जर तुम्ही नाही लिहिला तर इथे लिहित चला. आता रिॲक्शन ही बॅलन्स आहे. आता याला म्हटलं जातं ऍसिटल. जनरल नाव आहे हे ऍसिटल. हे हेमी ऍसिटल आणि हे ऍसिटल. पहावर आपण काय म्हटलं होतं? वन मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड और केटोन रिएक्ट्स विथ टू मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl अँड इट गिव्स ऍसिटल. आता या ऍसिटलला हे अल्कॉक्झी ग्रुप आहे की हे दोन अल्कॉक्झी, याला डाय अल्कॉक्झी अल्केन म्हटलं तरी चालतं. दोन अल्कॉक्झी ग्रुप आहेत हे, डाय अल्कॉक्झी, आणि हे कोण आहे? अल्केनला जोडलेले थोडक्यात, म्हणून डाय अल्कॉक्झी अल्केन तुम्ही त्याला जनरल नेम देऊ शकता किंवा सरळ त्याला ऍसिटल म्हणा. अशीच रिॲक्शन केटोन सोबत होते, फक्त आपल्याला तिथे ऍसिटलच्या ऐवजी केटल म्हणायचं आहे. रिॲक्शन मध्ये काहीही बदल नाही. मग अल्डिहाइड केटोन मध्ये काय फरक आहे? अल्डिहाइड म्हणजे RCHO आणि केटोन म्हणजे कोण? इथे R-. काही बिघडलं? When ketones are treated with alcohol in presence of dry HCl, then फक्त हायड्रोजनच्या ठिकाणी इथे R- टाका. आता हे हेमी ऍसिटलच्या ऐवजी मी याला काय म्हणेल? हेमी केटल म्हणेल. हेमी केटल. फक्त हायड्रोजनच्या ठिकाणी R- टाकलेला आहे. हा R- झालं, संपला प्रॉब्लेम, म्हणजे रिॲक्शन संपली. आता याला मी काय म्हणेल? केटल. बरोबर आहे? हे पण डाय अल्कॉक्झी अल्केनच आहे जनरल नेम नुसार. IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार डाय अल्कॉक्झी अल्केन किंवा याला केटल म्हणा. हे हेमी केटल आणि हे केटल. दोन्ही रिॲक्शन अगदी सारखे आहे, फक्त हायड्रोजनच्या जागेवर मी R- लिहिलं. आता एकदा का तुम्ही जनरल रिॲक्शन पाठ केली तर याच्यावरून पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आता एक्झाम्पल पण घेऊन टाकू आपण, ठीक आहे? मग आता मिटवतो एकदा, पुन्हा एकदा डबल लिहितो जेणेकरून तुम्हाला रिॲक्शन पुन्हा एकदा समजावून सांगता येईल. ऍडिशन कशी होते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्याही रिॲक्शन मध्ये एकच नियम पाळला. काय? ऍडिशन करताना अल्डिहाइड केटोन मधल्या ऑक्सिजनवर आपण हायड्रोजन जोडला आणि शिल्लक राहिलेला पार्ट कार्बनला जोडला. बस, हे वाक्य ज्याला माहिती आहे तो आता ही रिॲक्शन सहजपणे लिहू शकतो. मग एक्झाम्पल घेऊ आपण. ऍसिटाल्डिहाइड CH3CHO when it is treated with ethyl alcohol म्हणजे कोण? C2H5. चालेल. The reaction takes place in presence of dry ether. dry HCl. हे काय दर्शवत आहे? रिॲक्शन रिव्हर्सिबल नेचरची आहे. इथे अनस्टेबल प्रॉडक्ट तयार होतो. बरोबर आहे? मग आता पुन्हा ऍडिशन करा.
हायड्रोजन त्या ऑक्सिजनला जोडून शिल्लक राहिलेला पार्ट इथे लिहा, समोर लिहा. पहा बरं मग काय झालं. आता मी आता डबल डबल लिहित नाही. कोण तयार झालं पहा. हा CH3, हा कार्बन, हा हायड्रोजन, ऑक्सिजनला हायड्रोजन जोडून दिला, हा झाला OH. एक बॉन्ड शिल्लक आहे. समोर कोण शिल्लक राहिलं, हा OC2H5 लिहून टाकला आपण. चालेल. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. आता सेकंड मॉलिक्यूल, इट रिएक्ट्स विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. हा C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल. देन इट गिव्स, पुन्हा वॉटर काढून टाका. रिएक्शन तीच आहे. ज्याला पहिली स्टेप जनरल रिएक्शन लिहिता आली तो हा सहज लिहू शकतो. आता हे झालं CH3, हा कार्बन हायड्रोजन, त्यानंतर हे वॉटर निघून गेलं, इथे आला हा C2H5 आणि इथे पण C2H5. बाय प्रोडक्ट कोण आहे इथे, वॉटर, मायनस वॉटर लिहून टाका. इथे पण ड्राय HCl लिहून टाका. पहा बरं आता हा झाला कंपाऊंड तयार. याला तुम्ही आता पहिल्या स्टेप मध्ये जो तयार झाला त्याला काय म्हटलं होतं, हेमी ऍसिटल, आणि याला ऍसिटल. मग याला फक्त कॉमन नेम द्यायचं असं जनरल. याला हेमी ऍसिटल म्हणा आणि याला ऍसिटल म्हणा. हा अनस्टेबल आहे, तो स्टेबल आहे. हा रिएक्शन मध्ये तयार होतो, लगेच त्याचं रूपांतर या कंपाऊंड मध्ये होतं ऍसिटल. किंवा याला तुम्ही दुसरंही नाव देऊ शकता. हे झालं ऍसिटल. किंवा पहा, एक दोन कार्बन ॲटमची चेन, हा इथॉक्सी ग्रुप, इथॉक्सी ग्रुप, 1,1 डाय इथॉक्सी इथेन. इथॉक्सी ग्रुप आहे हा. पहिल्याच कार्बन ॲटम वर 1,1 डाय इथॉक्सी, दोन कार्बन ॲटमची चेन म्हणजे 1,1 डाय इथॉक्सी इथेन तयार झाला. मग आता ही झाली ऍसिटाल्डिहाइड सोबत रिएक्शन, हेमी ऍसिटल आणि ते ऍसिटल. ठीक आहे. आता अशीच रिएक्शन आपल्याला केटोन सोबत पण करायची आहे. हा घेतला पहिला मेंबर मी, ऍसिटोन. बरोबर आहे. हा झाला आता इथे हेमी केटल. बरोबर आहे, जनरल नेम. आणि इथे काय दिलं तर पहा, फक्त इथे कोण आला, हायड्रोजनच्या ठिकाणी CH3. याला काय म्हणायचं आता, हे झालं केटल. बरोबर आहे, केटोन पासून तयार झालं म्हणून केटल. IUPAC नाव काय होईल आता, 1, 2, 3 कार्बन ॲटमची चेन म्हणजे प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्यावर इथॉक्सी ग्रुप आला म्हणून आपण याला म्हणूया आता 2,2 डाय इथॉक्सी प्रोपेन. हा बरं, 2,2 1, 2, 3 तीन कार्बन ॲटमची चेन, दुसऱ्यावर इथॉक्सी ग्रुप, दुसऱ्यावर इथॉक्सी ग्रुप 2 म्हणून 2,2 डाय इथॉक्सी प्रोपेन. हे झालं त्याचं IUPAC नेम. म्हणजे केटल म्हणा किंवा याला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार 2,2 डायइथॉक्सी प्रोपेन म्हणा. आता तुमच्या बुक्स मध्ये रिएक्शन फार लिमिटेड दिले, फक्त जनरलच देऊन टाकलेलं आहे. बाकी जर तुम्ही पाहत बसा असंच दिसतं चित्र. बऱ्याच रिएक्शन तशाच आहेत त्या प्रकारात, पण आपण मात्र त्या डिटेल घेणार आहोत. जेणे आणि तुम्हाला नोट्स मध्ये पण मी त्या डिटेल देतो. जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढ्या रिएक्शन लक्षात राहतील, चुकणार नाही. प्रॅक्टिस शिवाय काही लिहिता येत नाही. माहिती, एकाही कंपाऊंडला नाव देता येत नाही आणि रिएक्शनही लिहिता येत नाही. ठीक आहे. आता ऍडिशन ऑफ अल्कोहोल अल्डिहाइड मध्ये पाहिलं, केटोन मध्येही पाहिलं. आता बऱ्याच वेळेला जे दोन अल्कोहोल ग्रुप आहेत की त्याच्याऐवजी एकाने डायहायड्रिक अल्कोहोल घेऊन केटोन सोबत रिएक्शन केले, ती पण तुम्हाला दिलेली आहे, आपण घेऊया. आणि इथे मात्र आता सायक्लिक केटल तयार होतं. कोण तयार होतं, सायक्लिक केटल तयार होतं. कसे रिएक्शन बघा. मी आता कोणतेही केटोन घ्या, मी आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं ऍसिटोन. बरोबर आहे, हे ऍसिटोन. तुम्ही R डबल बॉन्ड O घेऊ शकता जनरल रिएक्शन साठी. व्हेन इट इज ट्रीटेड विथ इथिलीन ग्लायकॉल डायहायड्रॉक्सी अल्कोहोल, 2 OH ग्रुप आहेत. आता 2 स्टेप मध्ये रिएक्शन नाही होणार, ही एका स्टेप मध्ये होईल. कारण अल्कोहोल जेव्हा घेतलं तर एकच OH ग्रुप होता म्हणून ते पहिल्या स्टेप मध्ये एक अल्कोहोल, दुसऱ्या स्टेप मध्ये एक अल्कोहोल मॉलिक्यूल, म्हणजे 2 OH ग्रुप तिथे आले. पण 2 स्टेप मध्ये, इथे एका स्टेप मध्ये दोन्ही आले म्हणून काय होतं पहा. आता इथे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. आता हे वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. वॉटर H2O नेहमीप्रमाणे हे काढून टाकलं. आणि आता हा प्रॉडक्ट जो तयार झाला, हा CH3, हा इथे असं लिहिलं तरी चालेल, CH3C, हा CH3. बरोबर आहे, हे निघूनच गेलं. मग इकडे कोण आहे आता, हा ऑक्सिजन आहे, हा इथे ऑक्सिजन आहे. हे जोडून
त्यानंतर हे CH2 आणि हा CH2 आणि हे त्या जोडून हे सायक्लिक कंपाऊंड तयार झालं की याला सायक्लिक केटल म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? सायक्लिक केटल. ऍसिटोन सायक्लिक केटल, सरळ सरळ म्हणायचं. ऍसिटोन इथिलीन सायक्लिक केटल असं त्याचं नाव होईल, पण गरज नाही आपल्याला. सायक्लिक केटल म्हणा, इट्स ऑल राईट. तर ही इथिलीन ग्लायकॉल सोबत झालेली रिॲक्शन, किंवा याला इथेन 1,2 डायओएल असे नाव तुम्ही देऊ शकता. का बरं? 2 कार्बन ॲटमची चेन. मग हे आहे इथेन, ETHANE, E इज रिप्लेस बाय OL असतो अल्कोहोल. 2 आहे, 1 2 आणि डाय OL हे झालं याचं IUPAC नाव, किंवा सरळ सरळ इथिलीन ग्लायकॉल म्हणा. तर ही आहे आपली ऍडिशन रिॲक्शन. ऍडिशन ऑफ अल्कोहोल विथ अल्डिहाइड अँड विथ केटोन. ठीक आहे, संपली रिॲक्शन. ही होती आपली तिसरी ऍडिशन रिॲक्शन. आणि आता चौथी ऍडिशन कोणती होती? ग्रिग्नर रिएजंटची, जी 5व्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं वाचून ठेवा. तुम्ही सगळ्यांनी ती वाचून ठेवलेली असेलच, काही प्रश्नच नाही. काय म्हटलं होतं आपण? अल्कोहोल प्रकरणामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये ही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. व्हेन फॉर्मॅल्डिहाइड इज ट्रीटेड विथ ग्रिग्नर रिएजंट, देन प्रायमरी अल्कोहोल्स आर फॉर्म. Other aldehyde, when treated with Grignard reagent, secondary alcohols are formed. And when ketones are treated with Grignard reagent, then tertiary alcohols are formed. मग ही रिॲक्शन जी आहे, ही चौथी रिॲक्शन घेऊया आपण. ऍडिशन ऑफ ग्रिग्नर रिएजंट इन अल्डिहाइड अँड केटोन. काय होतं? अल्डिहाइड पासून प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल मिळतात, तर केटोनवर रिॲक्शन झाली तर टर्शरी अल्कोहोल मिळतात ग्रिग्नर रिएजंट सोबत. आता ग्रिग्नर रिएजंटच्या रिॲक्शनचे जे नियम आहेत ते सगळे कालच घेतले होते आपण, बरोबर आहे, आय थिंक 4थ्या एपिसोडमध्ये. तर ते पुन्हा एकदा पाहूया आपण. एक एक्झाम्पल घेऊया. तसं अल्कोहोल प्रकरणातही आपण ही रिॲक्शन घेतलेली आहे. मग एक एक्झाम्पल घेतो मी. हे घेतलंय मी आता ऍसिटाल्डिहाइड, म्हणजे इथे सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. फॉर्मॅल्डिहाइड घेतलं तर प्रायमरी, इतर अल्डिहाइड घेतलं तर सेकंडरी, केटोन घेतलं तर टर्शरी अल्कोहोल. व्हेन ऍसिटाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड, हा झाला ग्रिग्नर रिएजंट GR. जेव्हा जेव्हा GR येईल तेव्हा पहिला नियम काय म्हणतो? ड्राय मीडियम. आता दुसरा नियम काय म्हणतो? ऍडिशन प्रॉडक्ट तयार करायचा. कसा? त्याच्यासाठी एकच नियम. काय? हा जो अल्किल ग्रुप असतो तो कार्बनला जोडला, हा अल्किल ग्रुप. जे शिल्लक राहिलं ते इथे ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्याच्या समोर लिहून टाका. लिहून टाकलं, याला प्रत्येक वेळेला काय म्हणायचं? एक तर मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणा, किंवा याला काय म्हणायचं? ऍडिशन प्रॉडक्ट, काही म्हणा, दोन पैकी एक. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं असतं? नेहमी याला हायड्रॉलिसिस, बरोबर आहे, बाय ऍसिड, ऍसिड हायड्रॉलिसिस. ऍसिड हायड्रॉलिसिस HCl लिहा किंवा H3O+ लिहा, इथे काही लिहिलं तरी चालेल. आणि आता नेहमी बाय प्रॉडक्ट कोणता असतो? MgXOH, म्हणजे हा MgCl आणि OH हा बाय प्रॉडक्ट आहे. लिहून टाका तो. इथे लिहितो मी, हा MgClOH. नायट्रोजन असेल तर अमोनियाच्या स्वरूपात निघून जातो, नाहीये म्हणून इथे अमोनिया तयारच होणार नाही. आता मी हे सांगितलं होतं पहा तेव्हा तुम्हाला 3ऱ्या एपिसोड मध्ये. इथे नायट्रोजन आला तर 2 वॉटर मॉलिक्यूल घ्यायचे, अदरवाईज एकच घेतला. MgXOH म्हणजे MgClOH काढून टाकला मी. आणि आता जे शिल्लक राहिलं ते लिहा. हा हायड्रोजन त्यावर इथे जोडून बघा, सेकंडरी अल्कोहोल तुम्हाला मिळालं, म्हणजे आयसोप्रोपिल O, आणि हा H इथे जोडून द्या, आयसोप्रोपिल अल्कोहोल. इथे H घेतलं असतं तर इथे H इथिल अल्कोहोल मिळालं असतं. ऍसिटोन जर तुम्ही घेतला तर काहीच फरक नाही पडत. हे बघा, हे झालं ऍसिटोन मुळे तुम्हाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इज फॉर्मड. झालेली रिॲक्शन आहे. इथे आपला पहिला पार्ट प्रॉपर्टीजचा कोणता? न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन हा संपला. एक हेडिंग फक्त. पहिल्या हेडिंग मध्ये आपण आता 4 रिॲक्शन घेतल्या. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन्स आर फॉर्म. Addition of sodium bisulfite corresponding crystalline sodium bisulfite compounds are formed. Addition with alcohol, acetal or ketal is formed, and addition of Grignard reagent, alcohols are formed. Moreover,
Formaldehyde gives primary alcohol, other aldehyde gives secondary alcohol and ketone gives tertiary alcohol. एक कोणती रिॲक्शन लक्षात ठेवा, तेच नियम आहे. प्रत्येक प्रकरणात ह्या अशा रिॲक्शन्स येतात ऑर्गॅनिक मध्ये, याच पद्धतीनं त्या चालतात. तर इथे आपल्या ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन पहिला पार्ट यातला संपला. हा व्हिडिओ इथे पुरे करू आणि 7व्या लेसन मध्ये आपण पुढच्या रिॲक्शन्स कडे जाणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.